नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवरील हँड एम्ब्रॉयडरी डिझाईन आयडिया 4मध्ये आपले खूप खूप स्वागत. आपण स्क्रीनवर पाहत आहात फुलांची ही सुंदर अशी डिझाईन. ही डिझाईन हँड एम्ब्रॉयडरी स्टिचेसनी कशी फिल करायची हे आज आपण पाहणार आहोत. तर पहा, त्यासाठी हे 3 थ्रेड्स वापरलेले आहे आणि गरज पडली तर इतर थ्रेड्ससुद्धा घेणार आहे. त्यासाठी ही 5 नंबरची नीडल घेतलेली आहे. या डिझाईनमध्ये कुठला स्टिच आपण भरणार आहोत ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण डिझाईनला सुरुवात करूया. हँड एम्ब्रॉयडरी करायच्या आधी आपण या लाईन्स ड्रॉ करून घेऊया. या पानांमध्ये बघा, ह्या पानांमध्ये लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे, कारण यामध्ये आपण जो स्टिच करत आहे तो स्टिच घ्यायच्या वेळी या लाईन्सची आवश्यकता असते. बघा, हा जो स्टिच आहे तुम्ही जो स्क्रीनवर पाहत आहात तो बटन होल स्टिच आहे. पहा, याप्रमाणे पाने फुले भरण्यासाठी आपण बटन होल स्टिचचा खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. खूप सुंदर असे डिझाईन्स या बटन होल स्टिचने आपण फिल करू शकतो. पहा, यामध्ये हा पाण्याचा जो आकार आहे तो कशा प्रकारे आपण भरत आहोत हे तुम्ही पाहतच आहात. बघा, आणि तुम्हाला हे जे स्टिचेस मी दाखवत आहे यामध्ये ते अगदी सविस्तरपणे शिकायचे असेल तर तुम्ही या चॅनलवरील हँड एम्ब्रॉयडरी क्लास पाहू शकता. तर पहा, अशा प्रकारे बटन होल स्टिचने आपलं हे पान भरून झालेलं आहे. शेवटी थोडासा गॅप राहिलेला आहे, मध्ये तर एक स्टिच घेतलेला आहे. या प्रकारे हे आपण थोडंसं अपुरं असं काही काम दिसत असेल तर ते पूर्ण करण्यासाठी मध्ये ही एखादे अर्धा स्टिचेस घेऊ शकतो. तर पहा, आता पुन्हा दुसरं पान भरायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे आणि तोही बटन होल स्टिच आहे. या डिझाईनमधील तिन्ही पाने आपण बटन होल स्टिचने फिल करणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे खूप सुंदर आणि सहज पटकन करता येणारा हा बटन होल स्टिच वापरून आपण खूप सुंदर असे डिझाईन्स तयार करू शकतो. आणि तुम्हाला ही बटन होल स्टिच अगदी सविस्तररित्या आणि विविध प्रकार शिकायचे असतील बटन होल स्टिचचे तर हँड एम्ब्रॉयडरी क्लास पहा. या चॅनलवर हँड एम्ब्रॉयडरी क्लासेस चालू आहे. तर या हँड एम्ब्रॉयडरी क्लासेसचे एकूण 54 क्लास झालेले आहे. या 54 क्लासमध्ये आतापर्यंत 99 ते 100पर्यंत स्टिचेस शिकून झालेले आहे आणि आणखी काही स्टिचेस शिकायचे राहिलेले आहेत. तर तेही क्लास पुढे येणार आहेत. तर तुम्हाला हे क्लास पाहिजे असेल तर प्रत्येक हँड एम्ब्रॉयडरी क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या क्लासची प्लेलिस्टची लिंक मिळेल. या लिंकवर तुम्ही हे क्लासेस पाहू शकतात. या प्लेलिस्टमध्ये हे क्लासेस नंबर वाईज आहेत, तर तुम्हाला तिथे हे क्लासेस पाहायला मिळतील. तर हे क्लास पाहायला विसरू नका. आणि आणखी कोणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे कुठल्या वेळी कुठला व्हिडिओ अपलोड केलेला आहे याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि हो, या चॅनलवर तुम्हाला हँड एम्ब्रॉयडरी, आरी वर्क याबरोबरच ड्रेस मेकिंग, ब्लाऊज मेकिंग, गारमेंट्स मेकिंग यासारखे विविध प्रकारचे ट्युटोरियल्ससुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या विविध गोष्टी शिकून घ्या. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये केवळ तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट जशी दाखवल्या जाणार नाही आहे, जसे की आता तुम्ही ही हँड एम्ब्रॉयडरी डिझाईन करत आहात तर यासोबत तुम्ही ही डिझाईन कुठे वापरू शकता, ती कशा प्रकारे करायची, यामध्ये आणखी फरक करून तुम्ही त्याचा कसा यूज करू शकता हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे ह्या ज्या आयडियाज आहेत त्या तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे मिळतील आणि तुम्हाला त्याचा चांगला उपयोग करता येईल. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझ्या या चॅनलला केलेल्या सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संबंधित कमेंट करा. तुमचे या लाईक आणि कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे मी तुमच्यासाठी असेच खूप छान छान व्हिडिओज घेऊन येईल. बटन होल स्टिच व्यतिरिक्तही आणखी कुठलेही स्टिचेस तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही हे हँड एम्ब्रॉयडरी क्लासेस पाहू शकतात. तर बघा, तुम्ही हे स्क्रीनवर जे हँड एम्ब्रॉयडरी डिझाईन पाहत आहात, या डिझाईनचा उपयोग तुम्ही बेबी फ्रॉकवर अतिशय छान प्रकारे करू शकतात. बेबी फ्रॉकवर हे डिझाईन केल्यास तो फ्रॉक अतिशय सुंदर असा दिसेल. तुम्हाला माहीतच असेल, आपण हा जो थ्रेड वापरलेला आहे तो हँड एम्ब्रॉयडरी थ्रेड आहे, परंतु काही जण असे असतात, ते नवीन असतात, त्यांना हे माहिती नसते. तर हा कॉटन हँड एम्ब्रॉयडरी थ्रेड आहे. या थ्रेडच्या ऐवजी तुम्ही सिल्क थ्रेडसुद्धा वापरू शकतात. आणि खूप मोठी स्पेस असेल किंवा मोठं ह्यातून फ्लावर्स मोठे काढलेले असेल किंवा मोठा आकार असेल किंवा तो बॅगवर करायचं असेल, पर्सवर करायचं असेल तर तुम्ही तिथे उलनसुद्धा वापरू शकता. उलन वापरूनसुद्धा हा स्टिच करू शकतात. तसेच घागरा, लेहंगा यामध्ये सुद्धा या प्रकारचे डिझाईन तुम्ही करू शकता. अतिशय सुंदर अशी रंगसंगती करून तुम्ही या डिझाईनची शोभा आणखी वाढवू शकता. हे डिझाईन
साडी बॉर्डर करण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे. ती साडी बॉर्डरसुद्धा खूप सुंदर प्रकारे करू शकतात. हे 3 फ्लावर्स ज्याप्रमाणे काढलेले आहे त्याचप्रमाणे पुन्हा कंटिन्यू करत एकदा उलट आणि सुलट झिगझॅग पद्धतीने याचे डिझाईन खूप सुंदर बनेल. म्हणजे झिगझॅग बॉर्डर तयार होईल आणि त्याचा उपयोग तुम्ही साडीवर बॉर्डर म्हणून तसेच त्याला सुटेबल ब्लाऊज आणि स्लीव्स बॉर्डरसुद्धा करू शकतात. तर खूप सुंदर असे डिझाईन बनेल. आणि हे डिझाईन भरण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मटेरियलचा सुद्धा यूज करू शकतात. जसे की ग्लास पाईप, मोती, टिकली यासारख्या मटेरियलचा यूज करून हे असं विविध वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा तुम्ही हे डिझाईन फिल करू शकतात आणि त्याचा उपयोग अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकतात. तर बघा आपण इथे हे 2 फ्लावर्स भरले 2 कलर सेम कलरने आणि इथे ह्यामध्ये वेगळा भरलेला आहे. तर किती सुंदर पॅटर्न तयार झालेला आहे. तर पहा याच्यामध्ये हा जो स्टिच घेत आहेस या फ्लावर्सच्या सेंटरला तो रिंग नॉट आहे. रिंग नॉट स्टिच ती एक स्टिच नॉटचा प्रकार आहे हा. याला रिंग नॉट असे म्हणतात. तर बघा या प्रकारे ही रिंग नॉट केल्या जाते. आणि ही रिंग नॉट कशी करायची हे सविस्तरपणे तुम्हाला शिकायचं असेल तर क्लास 26 पहा आणि क्लास 27. क्लास 26 व 27 यामध्ये फ्रेंच नॉटचे प्रकार दिलेले आहे. तर रिंग नॉट हा फ्रेंच नॉटच्या प्रकारापैकीच एक आहे. तर तुम्ही हे प्रकार क्लास 26 आणि 27मध्ये शिकू शकता. क्लास 27मध्ये काही डिझाईन आयडियासुद्धा या नॉटची डिझाईन आयडियासुद्धा आहे. तर रिंग नॉटचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो तुम्हाला या व्हिडिओमधून इथे कळालेच असेल. तर इथे आपण याही प्रकारे याचा उपयोग करू शकतो. तर बघा इथे आपण जिथे ही रिंग नॉट वापरलेली आहे तिथे फ्रेंच नॉटसुद्धा वापरू शकतो. फ्रेंच नॉट करूनसुद्धा ही फ्लावर भरू शकतो. म्हणजे किती वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो. एकाच डिझाईनमध्ये एकच डिझाईन किती वेगवेगळ्या प्रकारे आपण भरू शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो तुम्हाला हे इथे लक्षात येईल. तर पहा इथे सुद्धा आपण ही रिंग नॉट करणार आहोत. तर तुम्हाला मी बोलली की इथे आपण फ्रेंच नॉटसुद्धा करू शकतो. फ्रेंच नॉटने हे फिल करू शकतो. तसेच इथे एक सिक्वेन्ससुद्धा टाकू शकतो. सिक्वेन्स लावण्यासाठी सुद्धा फ्रेंच नॉटचा उपयोग केला जातो. तर फ्रेंच नॉट आणि सिक्वेन्स याचा उपयोग करूनही हा मधला स्पेस आपण भरू शकतो. हा जो सर्कल आहे त्यावर सिक्वेन्स आणि फ्रेंच नॉट लावली की खूप सुंदर दिसेल तेही. तर असं म्हणजे हाही एक प्रकारचा उपयोग तुम्ही करू शकतात. किंवा मोतीही तिथे लावू शकतात किंवा त्याऐवजी सॅटिन स्टिच करूनसुद्धा तुम्ही तो मधला गोल भरू शकतात. तर असे वेगवेगळे स्टिचेस तुम्ही या डिझाईनमध्ये यूज करू शकतात. आपण ही जी रिंग नॉट केलेली आहे ती अगदी सुंदर दिसत आहे. या फुलांमध्ये पांढरा थ्रेड वापरलेला आहे त्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. तर तुम्हाला ही नक्कीच आवडली असेल आणि आवडल्यास लाईक करा आणि आवश्यक असल्यास शेअर करा. आणि त्यापुढे तुम्हाला माहीतच आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. तर बघा इथे आपली ही डिझाईनसुद्धा पूर्ण होत आलेली आहे. तुम्हीही अशा सुंदर डिझाईन्स तयार करा. तर भेटूया पुढच्या अशाच छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.